नमस्कार प्रेक्षकांनो, मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता अस्मितने फोन करताच धावत पळत अक्षय हा रमाकडे धाव घेतो आणि अस्मित समोर येत. आता अक्षय म्हणतो की अस्मित कुठे रमा आणि काय झालंय तिला. हात करत अस्मित आता रमा पडली असल्याचे आता अक्षयला दाखवतो. रमाला बघताच अक्षय पळतच रमाकडे धाव घेतो. रमाला आपल्या मांडीवर घेत आता अक्षय रमाला म्हणतो की रमा काय झालं तुला आणि कसं झालं, तू मला सोडून जाऊ शकत नाही रमा. तर रमाने डोळे झाकलेले असतात, रमाच्या कपाळाला लागलेलं असतं. रडतच अक्षय म्हणतो की रमा आणि अक्षय मध्ये कोणीच येऊ शकत नाही, रमा उठ. आणि आता अक्षय म्हणतो की रमा तू जर नसली तर मी कसं जगणार आहेस, आणि रमा मी तुला प्रॉमिस करतो मी तुला आता कधीच अंतर देणार नाही. रमा अक्षयपासून दूर जाऊच शकत नाही असे अक्षय बोलताच रमा आता तिचा हात अक्षयच्या हाताला दाबते. तर लगेच अक्षय आता भानावरती येतो आणि रमा डोळे उघडते. लगेचच हसत रमा म्हणते खरं आहे तुमचं, आणि रमा आता अक्षयला डोळा मारते. रमा म्हणते की आता कसे मनातलं बोललात आणि हेच मला हवं होतं. आणि पटकन आता रमाकडे बघत भानावर येत अक्षय म्हणतो की रमा हे सगळं काय आहे आणि तू बरी आहेस ना. हसतच रमा म्हणते हो, आणि पटकन आता अक्षय रमाला मिठी मारतो. रमाला आता अक्षयने आपल्या भरगच्च मिठीत घेतलेले असते. त्यानंतर आता अक्षय रमाला म्हणतो की रमा पण हे सगळं काय आहे. तेव्हा आता रमा म्हणते की हेच मला हवं होतं आणि बोललात ना तुम्ही सगळं मनातलं, आणि आता मला हे दुसरं काहीच नको. तर अक्षय म्हणतो म्हणजे हे सगळं नाटक होतं का. तर रमा म्हणते हो. रमा म्हणते का नाटक फक्त तुम्हीच करू शकता का, मी नाही करू शकत का. तुम्ही तर एवढं मोठं नाटक केलं, हे ऐकण्यासाठी माझे कान तरसले होते आणि म्हणून मी हे नाटक केल्याचे रमा अक्षयला बोलते. रमा म्हणते आता मी कुठंच जाणार नाही. तर अक्षय म्हणतो की रमा काय आहे तुझं हे वागणं, आणि असं नाटक करत असतं का कोणी, आणि तुला काही झालं असतं तर रमा अक्षयच्या गालाला हात लावत म्हणते की असं अपवित्र नाही बोलायचं. अक्षय म्हणतो की हे जीव घेणं नाटक करण्याची काय गरज होती रमा. आणि अक्षय आता उठून उभा राहत रमाला म्हणतो वेडी आहेस तू वेडी. तर लगेच रमा अक्षयच्या पुन्हा मिठी शिरत म्हणते की आहेच मी वेडी फक्त तुमच्यासाठी. आणि आता अक्षय सुद्धा प्रेमाने रमाला मिठी घेतो. आणि आता तेवढ्यात अस्मित दोघांनाही म्हणतो की चला आपण माझ्या ऑफिसमध्ये जाऊया, तिथे आपण छानपैकी गप्पा गोष्टी करूया. तर अक्षय म्हणतो थांब. आणि आता इकडे अक्षय रमाची पर्स उचलून रमाकडे देतो आणि अस्मित सोबत आता दोघेही जाऊ लागतात. इकडे आता शशिकांत हा आई आजीकडे येतो आणि खुश होऊन हसतच आई आजीला म्हणतो की आई आजी अगं आपला प्लान आता सक्सेसफुल होणार आहे आणि फायनली आता रमा आणि अक्षयचा डिवोर्स होणार आहे. ते ऐकून आता आई आजी देखील खुश झालेली असते. आणि फायनली आता आपली जीत होणार. आई आजी म्हणते काय बोलतोय शशिकांत. शशिकांत म्हणतो की अगं आज मी कोर्टात गेलो होतो आणि तिथे मी ही केस एकदमच हाय लेवलला नेऊन दिली, तेव्हा कुठे त्यांनी मान्य केलं. ते ऐकताच आजी म्हणते की सुटलो रे बाबा एकदाचं, आणि फायनली आपल्याला हवं ते करता येईल आता. शशिकांत म्हणतो की हो हो. आई आजी म्हणते की आता उरलेली सगळी प्रोसिजर करून घे शशिकांत. तर शशिकांत जाऊ लागतो. इकडे आता रमा आणि अक्षय अस्मित सोबत त्याच कॅफेमध्ये आलेले असतात. तर आता दिवाळीचे खूप सारे पदार्थ अस्मित खाण्यामध्ये दंग असतो. त्यानंतर आता इकडे अक्षय बसतच म्हणतो की रमा पण तू सगळं हे काय केलंस, हुशार आहे माझी बायको. रमा म्हणते की तुम्ही काय छोटं नाटक केलं का, तुम्ही तर किती मोठं नाटक केलं होतं, मग मला नाही जमत का हे असं नाटक करता. अक्षय म्हणतो की अगं बाई मी खरंच पडलो होतो आणि मला खरंच लागलं होतं, नाटक नव्हतं केलं मी. रमा म्हणते की अहो त्याबद्दल नाही बोलत मी, तुम्ही रेवाला घेऊन नाटक केलं ना त्याबद्दल बोलते मी. अक्षय म्हणतो की त्यामागे सुद्धा माझा एक हेतू होता रमा. रमा म्हणते माहिती आहे मला, मला अगोदरच कळलं होतं. अक्षय म्हणतो तुला कळलं होतं तरी तू हे नाटक का केलंस मग. रमा म्हणते का केलं, मला राग आला होता तुमचा, आणि तुम्ही या नाटकामध्ये सगळ्यांना घेतलं, आईंना घेतलं, आनंददादांना घेतलं आणि मलाच नाही घेतलं. अक्षय म्हणतो की माझा त्यामागे एक हेतू होता आणि मला स्वतःच्या हिमतीवर स्वतःच्या पायावर उभी राहणारी रमा हवी होती. माझ्या प्रेमासाठी वेडेपणा करणारी रमा मला हवी होती. अस्मित म्हणतो बरोबर. त्यानंतर अस्मितकडे बघत रमा म्हणते की सॉरी अस्मित भाऊजी, माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला ना. तर अस्मित म्हणतो की अगं रमा. अस्मित म्हणतो सॉरी रमा वहिनी, अगं अक्षय आणि तुम्ही माझे मित्रच आहात ना.
अस्मित म्हणतो की तुमच्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. तर रमा म्हणते की थँक्यू अस्मित भाऊजी. तर अस्मित खुश झालेला असतो. त्यानंतर आता रमा म्हणते की ऐका ना, मला तुमच्यासोबत बोलायचं आहे. अक्षय म्हणतो बोल ना. तर आता रमा म्हणते मला माहिती हे सगळं रेवानेच केलं बरोबर ना, रेवानेच तुम्हाला खाली ढकललं. रमा म्हणते जेव्हा मी ऑफिसमध्ये आले होते ना तेव्हा तुमच्या त्या असिस्टंटने मला ते CCTV फुटेज दाखवलं. त्या फुटेजमध्ये जी मुलगी होती ना तिची साडी रेवासारखीच होती. रमा म्हणते की ती रेवाच आहे, पण त्या फुटेजमध्ये कळून येत नाही ती रेवाच आहे म्हणून. रमा म्हणते की माझ्या डोक्यात अशी ते फुटेज बघून तिडीक गेली होती ना. तेव्हा अक्षय म्हणतो की मग माझ्या डोक्यात काय होत असेल. अक्षय म्हणतो की आत्ताच्या आत्ता तिला पोलिसाच्या ताब्यात द्यावंसं वाटतंय आणि शशिकांतच्या मदतीने तिने हे सगळं केलंय. तिने हे तुला मारण्याचा प्रयत्न केला आणि ज्यामुळे आरती वहिनी गेली आणि आता तिने तर मला सुद्धा ढकललं आणि माझा सुद्धा जीव घेण्याचा प्रयत्न केला आणि एवढ्या सगळ्या कुरघोड्या करून सुद्धा ती बाहेर मजेत फिरते. रामा म्हणते की आता आपल्याला जास्त उशीर करून चालायला नको बरं का, लवकरात लवकर आपल्याला काहीतरी करायला हवं. अक्षय म्हणतो की आता आपल्याला असं काहीच करून चालणार नाही, विचारपूर्वक करायला हवं. त्यानंतर अस्मितकडे बघत अक्षय म्हणतो की ऐक अस्मित, आता हे नाटक आपण इंडिव्हिज्युअल करत होतो, पण आता हे नाटक आपल्याला टीम बनून एकजुटीने करावं लागेल. अस्मित तू तयार आहे ना. तर लगेच अस्मित म्हणतो सदैव तत्पर, मी कायम तुमच्या सोबत आहे. अक्षय म्हणतो की आता हे नाटक आपण असंच चालू ठेवायचं आणि लोकांना असं वाटलं पाहिजे की मला तर काही आठवतच नाहीये. मी आता रेवासोबत लग्न करायला तयार आहे. आपण सगळं आनंदात आहे आणि सगळेजण आता एकमेकांच्या खुशीत, एकमेकांच्या आता आनंदामध्ये मग्न आहेत असं आपण दाखवायचं आणि सगळे गाफील असताना रेवाबद्दलचे सगळे पुरावे सगळ्यांसमोर मांडायचे. इकडे आता अस्मित म्हणतो की पण पुरावे मिळणार कसे. तर रमा पुन्हा विचार करते आणि म्हणते की खरंच हा खूप चांगला प्रश्न आहे. त्या दिवशी मी ऑफिसमध्ये आले होते ना, असिस्टंटने मला ते फुटेज दाखवलं. त्या फुटेजमध्ये रेवा व्यवस्थित दिसत नव्हती. तेव्हा मी त्याला विचारलं अजून दुसरं काही फुटेज वगैरे तुझ्याकडे आहे का. रमा म्हणते की मग अजून त्यांनी दुसऱ्या दुकानात विचारपूस करायला हवी होती की रेवा कुठल्या दुकानाच्या CCTV फुटेजमधून दिसती का. अक्षय रामाचे ते सगळे बोलणे ऐकून आता खुश होत असतो. रमा म्हणते की अजून रेवाला एक सवय आहे, कायम तिला पाण्याची बॉटल आपल्या बरोबर ठेवायची सवय आहे. रामा म्हणते त्यामुळे मला असं वाटतं की खास करून आपण मेडिकलमध्ये जाऊन चौकशी करायला हवी. रमा म्हणते की कारण मी जेव्हा तिच्यासोबत होते तेव्हा ती मेडिकलमधूनच हे सगळं घ्यायची. तेव्हा आता अक्षय हसू लागतो. तर रमा म्हणते काय झालं, मी काही चुकीचं बोलले का. तर आता अक्षय म्हणतो नाही, आणि किती तू हुशारीचं बोललीस. अक्षय म्हणतो की मी सुद्धा माझ्या त्या असिस्टंटला हेच सांगितलं, आपलं जरी CCTV फुटेज करप्ट झालं असलं ना, बाकीच्या CCTVमध्ये कुठेतरी काहीतरी मिळेलच. अक्षय म्हणतो की दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आरती वहिनीला ज्या ड्रायव्हरने, ज्या माणसाने उडवलं तो माणूससुद्धा पोलिसांच्या हाती लागला आहे. ते ऐकताच रमाला मोठा धक्का बसलेला असतो. त्याचं स्टेटमेंटसुद्धा आपल्यासाठी चांगलं आहे. ते ऐकताच आता रमा म्हणते चांगलं आहे आणि आत्ता मागे वळून अजिबात बघायचं नाही. इतके दिवस आपण वेगवेगळं होऊन लढत होतो, पण आता एकत्र बनून लढूयात असे रमा अक्षयला सांगते. आणि आता इकडे रमा अक्षय घरी आलेले असतात. तर रात्री रमा ही किचनमध्ये झोपण्याची तयारी करते. तर अक्षय सुद्धा त्याच्या बेडरूममध्ये असतो. तेव्हा आता मोबाईलवरून रमा अक्षयला मेसेज पाठवते आणि त्यामध्ये रमाने लिहिलेलं असतं की उद्या अभंग स्नान आहे आणि काही जरी झालं तरी मी तुम्हाला उठणं लावणार म्हणजे लावणारच. ते वाचत आता अक्षय म्हणतो ही काय वेडी झाली का. अक्षय म्हणतो की वेडी आहेस का ही. आणि अक्षय रामाला मेसेज पाठवत लिहितो की अगं घरात सगळेजण असतील, आपल्याला हे सगळं लपून छपून करावं लागेल. इकडे आता अक्षय मेसेज करून लिहितो की असं कसं शक्य आहे. तर रमा पुन्हा मेसेज पाठवते की काही जरी झालं तरी मी उठणं लावणार म्हणजे लावणारच. तेवढ्यात दरवाजा उघडून रमा अक्षयला येत पुन्हा सांगते मी उठणं लावणार. रेवा जाता जाता पुन्हा अक्षय विचार करतो की अरे देवा, रेवाचं सत्य अजून समोर आलेलं नाहीये. तेव्हा तुला तुझ्या बायकोचं ऐकावंच लागेल अक्षय मुकादम. इकडे आता रागाने रामा आता किचनमध्ये येऊन बसलेली असते. इकडे आता दुसऱ्या दिवशी सगळेजण अभंग्य स्नानासाठी पाटावर बसलेले असतात. आद्या ही घरी आलेली असते. आद्या आता आभ्याला उठणं लावत असते. तर आता जान्हवी आनंदला. तेवढ्यात अक्षय तिथे पाटावर येऊन बसतो. आभ्याकडे बघत अक्षय म्हणतो की काय आभ्या, किती वास येतोय. तर आभ्या म्हणतो की अक्षय चिडू नकोस. तर आता आजी म्हणते की खसा उठणं लावर का आद्या.
जेवढं जास्त उठणं लावशील ना तेवढी मोठी भाऊबीज मिळेल. तर आता आद्या म्हणते की माझा हात दुखायला लागले आणि थांब आता मी दादाच्या कानातच तेल टाकते. आब्या म्हणतो टाक टाक. रमाकांत म्हणतो की त्यासाठी लहानपणी यांच्या मी एक गाणं म्हणायचो, अरे अरे पाखरा कान कर वाकडा. तेवढ्या शशिकांत म्हणतो की चला रे आवरा पटापटा माझी मीटिंग आहे. तर सगळे आता एकमेकांकडे बघू लागतात आणि तेवढ्यात आता रेवा तिथे आलेली असते. तर अक्षय म्हणतो की अरे यार आता ही कशाला आली. तर रेवा आता तिची पिशवी ठेवत म्हणते की आय एम रिअली सॉरी, मला यायला थोडा उशीर झाला. आणि पटकन रेवा आता अक्षय समोर येते. पटकन आता रेवा अक्षयला म्हणते की अक्षय आपल्या उठण्याची वाटी कुठे आहे. तर अक्षय बोट करत वाटी दाखवतो. तर रमासमोर उभी असते. रेवा तिथे येत म्हणते की आता मी लग्नाच्या अगोदर माझ्या होणाऱ्या नवऱ्याला उठणं लावणार. तेवढ्यात आता अक्षय समोर येत रेवा म्हणते की अक्षय लग्ना अगोदरची आपली पहिली दिवाळी आणि मी आता तुला प्रत्येक दिवाळीला उठणं लावणार. रमा, जान्हवी, सीमा, शशिकांत सगळे आता रेवाकडे बघत असतात. लगेचच अक्षय, आनंद सगळेजण आता रेवाकडे बघत असतात. तर आता उठण्याची डिश घेऊन आता रेवा ही आता अक्षयला उठणं लावणार. एवढ्यात मोठ्याने आग छी असे करत अक्षयने मोठी शिंक दिलेली असते आणि सगळे उठणं खाली सांडलेलं असतं. ते बघून रेवा म्हणते की व्हॉट इज दिस अक्षय. आणि अक्षय म्हणतो की आलोच मी हात धुवून. तर शशिकांत म्हणतो अक्षय पटकन हात धुवून ये. तर आता अक्षय हा हात धुवायला जातो. तर रमा आतमध्ये उठणं घेऊन आता तयारच असते आणि प्रेमाने आता अक्षय रमाला आपल्या मिठीत घेतो. तर रमा अक्षयच्या मिठीत येऊन अक्षयला प्रेमाने उठणं लावलेलं असतं. रमा म्हणते बघितलं का, मी तुम्हाला म्हणाले होते ना तुम्हाला उठणं मीच लावणार आणि मीच तुम्हाला उठणं लावलं. तर अक्षय सुद्धा खुश झालेला असतो. आता इकडे रेवा पंत्या आणायला एका बाईकडे आलेली असते. तेवढ्यात आता ती बाईकडे बघत रेवा म्हणते की आता या पंत्याची आम्हाला काहीच गरज नाही आहे. तेव्हा ती बाई म्हणते की अहो असं कसं, खूप गरिबीतून आणि कष्टाने आम्ही त्या पंत्या बनवल्यात. तेव्हा लगेच एक दुसरा माणूस तिथे येत म्हणतो की काय किंमत आहे या पंत्याची. अक्षय म्हणतो की आपल्यासाठी ती काहीच नाही पण त्यांच्यासाठी खूप आहे. आणि लगेच तो माणूस आता 500ची नोट काढून अक्षयकडे देतो. तर अक्षय ते 500 रुपये त्या बाईला देतो आणि म्हणतो की हे घ्या बाई आणि हॅप्पी दिवाळी. तर बाई खूप खुश झालेली असते आणि प्रेमाने अक्षयने आता रमासोबत उठणं लावून दिवाळीचा अभ्यंग्य स्नानाचा खरा आनंद घेतलेला असतो. तर कसे वाटले रमा अक्षयचे प्रेम ते कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि मुरांबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब